शेतीच्या वादातून दुहेरी हत्याकांड, तिघांना जन्मठेप, उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल. शेतीच्या वादातून चुलते व मेहुणाची हत्या करणाऱ्या 3 आरोपींना उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश DB म्हालटकर यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली आहे. यातील 2 महिला आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील हैर येथे शेतीच्या वादातून 11 फेब्रुवारी 2021 रोजी बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप, फुलाबाई जगताप व पूजा जगताप यांनी संगनमत करून गोविंद जगताप व नितीन फावडे या दोघांचा खून केला होता. तसेच भगवान जगताप यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात जनाबाई बिरादारी यांच्या तक्रारीवरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे 21 साक्षीदार व बचाव पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. तपासाअंती शुक्रवारी सरकारी वकील ॲडव्होकेट शिवकुमार गिरवलकर यांचा युक्तिवाद, साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पुरावा व कागदपत्रे ग्राह्य धरून न्यायाधीश म्हालटकर यांनी निकाल दिला. यात बालाजी जगताप, अंकुश जगताप, लहू जगताप तिघेही राहणार हेर, तालुका उदगीर यांना कलम 302 नुसार जन्मठेप, कलम 307 प्रमाणे 10 वर्ष सश्रम व कलम 324 नुसार 1 महिना सश्रम कारावास तसेच 6,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यातील महिला आरोपी फुलाबाई जगताप व पूजा जगताप यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट शिवकुमार गिरवलकर यांनी काम पाहिलं. त्यांना ॲडव्होकेट RP गंभीरे व कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख यांनी सहकार्य केलं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.